26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सरळ पोर्टलवर आपल्या शाळेच्या सरळ पोर्टलवर एक नोटिफिकेशन, एक नवीन सूचना त्या ठिकाणी आलेली आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी मी क्रोम ब्राउझरवर आलेलो आहोत. क्रोम ब्राउझरवर आल्यानंतर या ठिकाणी स्कूल पोर्टल एवढं टाईप करा किंवा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल. स्कूल पोर्टल या ठिकाणी मी क्लिक करतो. जी पहिली साईट होते बघा स्कूल पोर्टलची, याला या ठिकाणी मी क्लिक करतो. आता या ठिकाणी नेहमीप्रमाणे आपलं शाळेचा युजर आयडी टाका, पासवर्ड टाका, कॅप्चा भरा आणि लॉग इन व्हा. हे सर्व प्रोसेस मी माझ्या स्कूल पोर्टलची या ठिकाणी सर्व प्रोसेस करून घेतो आणि लॉग इन होतो. लॉग इन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता बघा, लॉग इन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे वरचे या ठिकाणी एक नवीन नोटिफिकेशन आलेली, नवीन सूचना आलेली आहे. ती म्हणजे कोणती? प्रजासत्ताक दिन सामूहिक कवायत. बघा आपण सर्व शाळांना या ठिकाणी सांगितलेलं आहे प्रजासत्ताक दिनी सामूहिक कवायत आपल्याला घ्यायची आहे. याला या ठिकाणी मी क्लिक करतो. क्लिक केलं की ही जी खालची टॅब दिसते याला या ठिकाणी परत क्लिक करतो. आता या ठिकाणी आपल्याला माहिती भरायची आहे. या ठिकाणी आपल्याला 26 जानेवारीला कार्यक्रम घेण्याच्या अगोदर आपल्याला सर्व या ठिकाणी आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. बघा या ठिकाणी आपल्याला युडायस नंबर येणार आहे, स्कूल नाव, स्कूल नेम, डिस्ट्रिक्ट, तालुका. या ठिकाणी आपल्याला हेडमास्टरचं नाव टाईप करावं लागेल, मोबाईल नंबर टाईप करावा लागेल, ईमेल. या ठिकाणी जी माहिती स्टार मध्ये दिलेली आहे, रेड स्टार मध्ये, ते आपल्याला कंपल्सरी या ठिकाणी भरावंच लागणार आहे. नंबर ऑफ पार्टिसिपेट स्टुडंट, विद्यार्थी संख्या किती, कवायत मध्ये विद्यार्थी संख्या किती, शिक्षकांची संख्या किती, नंतर त्या ठिकाणी पेरेंट्स म्हणजे पालक सहभाग किती होता, म्हणजे त्या दिवशी पालकांची संख्या किती होती पाहणाऱ्यांची. या ठिकाणी प्रोग्राम बद्दल डिटेल आपल्याला लिहिणं आहे. आणि बघा या ठिकाणी आपल्याला 4-5 फोटो काढून किंवा 4-5 फोटो काढून तो 1 MB च्या आतमध्ये त्याचा PDF बनवायचे आहेत आणि ती या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचे आहेत. नंतर युट्यूबची लिंक किंवा गुगल ड्राईव्हची लिंक करून व्हिडिओ देखील आपल्याला बनवायचे आहेत. या ठिकाणी व्हिडिओची लिंक देखील आपल्याला अपलोड करायची आहे. जो आपण सामूहिक कवायत घेणार आहोत त्याची व्हेरीफाय करायचं आहे, सेव्ह करायचं आहे आणि फायनलाइज करायचं आहे. आता हे पूर्वतयारी म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले आहे की उद्या आपल्याला फोटो पण काढायचे कवायतीचे आणि व्हिडिओ पण बनवायचे आहेत. आणि व्हिडिओची लिंक आणि फोटोचं 1 MB च्या आत ते कशी करतात आणि कसं अपलोड करतात हे सर्व प्रोसेस मी उद्या तुम्हाला अवश्य लाईव्ह दाखवणार आहेत. हे करून अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.